नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर सर्वांना माहीत असेल आपण प्रत्येक पदभरतीची माहिती, पदभरतीची सद्यस्थिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो. तर नवीन अशा भरतीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, महाराष्ट्र असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, कोणत्याही एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपण फक्त ₹100 तुमची परिपूर्ण तयारीचे नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. तर ज्यांना ज्यांना हवे असतील, खाली नंबर आहे. पोस्ट वगैरे संबंधित आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. नोट्स अवेलेबल असतील तर खरेदी करून घ्या. ज्या ठिकाणी तुमची 70 ते 80% तयारी होऊन जाणार आहे. तर आज ही माहिती जी आहे ती वन विभागाची आहे, ज्याच्यामध्ये गट क आणि ड च्या संदर्भात एक परिपत्रक म्हणा किंवा RTIद्वारे माहिती मागवली होती की या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत. आत्तापर्यंत वन विभागाच्या सगळ्या म्हणजेच ब, क आणि ड या तीनही संवर्गाच्या भरत्या झालेल्या आहेत. मागच्या भरतीमध्ये भरती भरलेल्या आहेत 2023 पर्यंतची पदे. फक्त 2024 पर्यंतची म्हणजे 2023 पासून 24 पर्यंतची पदे या ठिकाणी नागपूर विभागामध्ये किंवा नागपूर प्रादेशिक विभागामध्ये या ठिकाणी किती रिक्त पदे आहेत याची माहिती या ठिकाणी आपण मागवलेली होती, जी आपणास मिळालेली आहे. राहिला प्रश्न, ही जी माहिती आहे ती कधीपर्यंत आहे, किती दिवसापासूनची आहे. तर पुढे सगळी माहिती या ठिकाणी अवेलेबल आहे, पाहून घ्या. या ठिकाणी सर्व महत्त्वाचं म्हणजे काय की नागपूर विभागामध्ये एप्रिल 2024 पासून ते जून 2024 पर्यंत म्हणजेच एप्रिल, मे आणि जून जवळपास 3 महिने, 3 महिन्यामध्ये एकूण किती रिक्त पदे झाली याचा तपशील मागवला होता. ह्याच्यामध्ये खूप सारी पदे आहेत. गट ब संवर्गाचं एकच रिक्त आहे आणि त्यानंतर गट अचं 1 आहे, बचं 0 आहे. त्यानंतर क मध्ये जे त्याच्यामध्ये राजपत्रित अराजपत्रित आहेत. गट अ आणि ब मध्ये वेगवेगळं आहे, म्हणजेच प्रत्येक प्रादेशिक विभागानुसार ही PDF मी प्रोव्हाइड करत आहे, पाहून घ्या. खूप छोटी PDF आहे. याच्यामध्ये सांगायचं झालं तर वनरक्षकाची पदे या ठिकाणी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जवळपास 165च्या जवळपास वनरक्षकचीच रिक्त पदे आहेत. मग येत्या काळामध्ये तुम्हाला या नागपूर विभागामध्ये भरती पाहायला मिळणार आहे. काळजी करू नका. जे विद्यार्थी तयारी करत आहेत, सर्व विभागाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविणं आमचं उद्देश आहे. बाकी तुम्ही फक्त तयारी चालू ठेवा. कोणत्या विभागाची पदभरतीची सद्यस्थिती काय आहे, कुठे आहे, काय नाही, सगळी माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू. फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा. सगळी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन. तर भेटूयात नवीन इन्फॉर्मेशनसोबत, नवीन माहितीसोबत. पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.